गाईज बऱ्याचदा काय होतं, आपण बोलतो की माझा मित्र काही कामाचा नाही, किंवा तेच तर मी तुला म्हणत होते, किंवा तिथंच तर मी राहते, किंवा हेच तर मी तुला सांगत आहे. असे सेंटेन्स बोलताना काय होतं माहिती तुम्हाला? आता मी तर तुला म्हणत होतो, हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये बनवू शकता, पण तेच तर साठी काय यूज करायचं? किंवा माझा मित्र काही कामाचा नाही. काही कामाचा नाही यासाठी इंग्लिशमध्ये काय बोलायचं? माझ्या मित्राची तर इंग्लिश तुम्हाला माहीत असते. तसंच तुम्ही म्हणता इथेच तर मी राहत होतो. आता इथेच तर यासाठी काय यूज करायचं? मी राहते हे तर तुम्हाला माहीत असतं, पण इथेच तर यासाठी इंग्लिशमध्ये काय लिहायचं? असं कन्फ्युजन खूपदा होतं. गाईज आपण हेच कन्फ्युजन या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण असेच ॲडव्हान्स स्ट्रक्चर बघणार आहोत, जे की तुम्हाला बोलताना तुम्हाला समजत नाही, की बाबा कुठे याला इंग्लिशमध्ये काय यूज करायचं. गाईज आपलं पहिलं ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहे गुड फॉर नथिंग. गुड फॉर नथिंग म्हणजे काय? काही कामाचा नाही किंवा काही फायद्याचा नाही, असंही याला तुम्ही बोलू शकता. आता इथं बघा तुम्ही, माझा मित्र काही कामाचा नाही. हे जे इंग्लिशचं सेंटेन्स आहे, इथं माझा मित्र यासाठी तुम्हाला लिहायचं आहे माय फ्रेंड. हे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्सचं, म्हणून आपण इथं काय लिहिलं? सिंग्युलर आपला सब्जेक्ट आहे, म्हणजेच आपला सब्जेक्ट फक्त एक आहे, म्हणून आपण इथे लिहिलं इज. आणि पुढे काही कामाचा नाही यासाठी तुम्हाला लिहायचं आहे गुड फॉर नथिंग. पूर्ण सेंटेन्स काय झालं? माय फ्रेंड इज गुड फॉर नथिंग. माय फ्रेंड इज गुड फॉर नथिंग. आपला सब्जेक्ट जेव्हा सिंग्युलर असतो, म्हणजेच एकवचनी असतो आणि तो पण प्रेझेंट टेन्सचा असतो, त्यावेळेस तुम्हाला सिंग्युलर सब्जेक्टसाठी एम आणि इजचा यूज करायचा आहे. आणि तसंच जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल म्हणजेच अनेकवचनी असेल, तर तिथे तुम्हाला, आणि प्रेझेंट टेन्स असेल, तिथे तुम्हाला काय करायचं आहे? आरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आता मी हे प्रेझेंट टेन्स बद्दल तुम्हाला सांगितलं. तसंच तुम्हाला पास्ट टेन्सचं सेंटेन्स असेल तर सेंटेन्स वाईज तुम्हाला पास्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला तिथे घ्यायचे आहेत. आता तुम्ही सिंग्युलर सब्जेक्टसाठी पास्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? हेल्पिंग वर्ब कोणता आहे? वॉज आहे. आणि प्लुरलसाठी हेल्पिंग वर्ब कोणता आहे? वर आहे. क्लिअर? पुढचं बघा, ती पेन काही कामाची नाही. सिम्पली ती पेन, दॅट पेन. आता पेन ही एकच आहे, म्हणून आपण इथे हेल्पिंग वर्ब काय घेतलं? इज घेतलं. आणि काही कामाची नाही यासाठी गुड फॉर नथिंग. पूर्ण सेंटेन्स काय झालं? दॅट पेन इज गुड फॉर नथिंग. ते काही कामाचे नाहीत. आता इथे बघा, ते साठी इंग्लिशमध्ये आपण यूज करतो दे, आणि आपला सब्जेक्ट दे आला आहे, म्हणजे आपला सब्जेक्ट प्लुरल आहे, म्हणून आपण इथे हेल्पिंग वर्ब काय घ्यायचा आहे? आर घ्यायचा आहे. सेंटेन्सचं तुमच्या लक्षात आलं आहे की हे सेंटेन्स तुम्हाला प्रेझेंटचं आहे, म्हणून आपण इथे काय केलं? दे आर घेतलं. आणि त्याच्यानंतर काही कामाचा नाही यासाठी गुड फॉर नथिंग. सेंटेन्स काय झालं आपलं? दे आर गुड फॉर नथिंग. दे आर गुड फॉर नथिंग. माझे मित्र काही कामाचे नाहीत. सिम्पली आता इथे आपण माझा मित्र नाही म्हटलं, आपण काय म्हटलं आहे? माझे मित्र, म्हणजे अनेक मित्र झाले इथे, म्हणून आपण इथे काय लिहिलं? माय फ्रेंड्स. आता माय फ्रेंड्स आल्यामुळे आपण इथे हेल्पिंग वर्ब काय घेतोय? आर घेतोय. पहिल्या सेंटेन्समध्ये इज घेतलं होतं, कारण पहिल्या सेंटेन्समध्ये माझा मित्र होता म्हणून. आणि त्याच्यानंतर काही कामाचे नाहीत यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे? गुड फॉर नथिंग. म्हणजे माय फ्रेंड्स आर गुड फॉर नथिंग. आय होप तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे दॅट्स व्हॉट. दॅट्स व्हॉट म्हणजे काय? तेच तर. तेच तर हे केव्हा बोलतो? ज्यावेळी तुम्ही तुमच्या विचाराबद्दल बोलत असता, तुमच्या थॉट्स बद्दल बोलत असतात, त्यावेळेस तुम्हाला याचा यूज करायचा आहे. दॅट्स व्हॉट. एक्झाम्पल बघा, तेच तर मी तुला म्हणत होते. बऱ्याचदा आपण म्हणतोय, अरे तेच तर मी तुला म्हणत होते. सिम्पली इथे तुम्हाला
काय करायचं आहे, मी तुला म्हणत होते. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये तर तुम्ही इझिली बनवू शकता. याचं इंग्लिश काय होईल? आय वॉज टेलिंग यू. लक्षात येत आहे तुम्हाला? हे सेंटेन्स आहे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं, म्हणून सिंपल सेंटेन्स बनवा. आय वॉज टेलिंग यू. बरोबर. आता इथं बघा, आय वॉज मी तुला म्हणत होते याची इंग्लिश आली. आता तेच तर साठी तुम्हाला लिहायचं आहे दॅट्स व्हॉट. सिम्पली दॅट्स व्हॉट. पूर्ण सेंटेन्स काय झालं? दॅट्स व्हॉट आय वॉज टेलिंग यू. दॅट्स व्हॉट आय वॉज टेलिंग यू. बघा किती इझी आहे. नेक्स्ट बघा, तेच तर मी तुला शिकवलं. सिम्पली मी तुला शिकवलं. पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्सचं. आय टॉट यू. आपण आता शिकवण्याची इंग्लिश आहे टीच, आणि आपण इथे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवत आहोत. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून आपल्याला इथे टीचचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. टीचचं सेकंड फॉर्म आहे टॉट, म्हणून काय आलं इथे? आय टॉट यू. आणि तेच तर साठी काय? दॅट्स व्हॉट. सिम्पली आपलं सेंटेन्स काय झालं? दॅट्स व्हॉट आय टॉट यू. क्लिअर? नेक्स्ट, आता आपण काय बोललो? तेच तर. जर तुम्हाला म्हणायचं असेल की हेच तर मी तुला सांगत होते. बऱ्याचदा म्हणतो आपण हेच तर मी तुला सांगत होते. तेच तर जेव्हा म्हणतात त्यावेळेस तुम्हाला दॅट्स व्हॉटचा यूज करायचा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हेच म्हणता त्यावेळेस तुम्हाला धिस इज व्हॉट किंवा इथे तुम्हाला धिस इज व्हॉटचा यूज करायचा आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स घ्या. धिस म्हणजे काय? तो, ती, ते, म्हणजे तेच तर. आणि धिस म्हणजे काय? हा, ही, हे, म्हणजे हेच तर. तुमच्या लक्षात राहावं म्हणून छोटीशी ट्रिक आहे ही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तेच तर म्हणायचं असेल तर तुम्हाला दॅट्स घ्यायचं आहे, आणि हेच तर म्हणायचं असेल तर तुम्हाला धिस घ्यायचं आहे. आता याची आपण एक्झाम्पल बघूया. हेच तर मला आता पाहिजे. सिम्पली आता मला पाहिजे. आय नीड राईट नाव. आता मला पाहिजे म्हणजे आय नीड राईट नाव. नीड का घेतलं? तुमच्या लक्षात आले नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपला नीड आणि नीड टूचा जो व्हिडिओ आहे तो बघा, तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता मला आता पाहिजे आहे, आय नीड राईट नाव. आणि हेच तर साठी तुम्ही काय लिहिणार? यूज करणार तुम्ही धिस इज व्हॉट. सिम्पली सेंटेन्स काय होईल आपलं? धिस इज व्हॉट आय नीड राईट नाव. धिस इज व्हॉट आय नीड राईट नाव. क्लिअर? हेच तर मी तुला सांगत आहे. सिम्पली मी तुला सांगत आहे. हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवा. हे सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअसचं. सेंटेन्स बनवा. आय एम टेलिंग यू. आय एम टेलिंग यू. हेच तर साठी काय यूज करणार तुम्ही? धिस इज व्हॉट. पूर्ण सेंटेन्स काय होईल? धिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू. क्लिअर झालं? हेच तर तिने मला काल सांगितलं होतं. तिने मला काल सांगितलं होतं साठी आता हे सेंटेन्स आहे पास्टचं सेंटेन्स आहे, सिंपल पास्टचं. बनवा मग. शी टोल्ड मी यस्टरडे. शी टोल्ड मी यस्टरडे. टोल्ड का घेतलं? टेलचं सेकंड फॉर्म, कारण पास्टमध्ये आपण सिंपल पास्टमध्ये सेकंड फॉर्म घेतो, आणि यस्टरडे म्हणजे काल. आता हेच तर साठी इंग्लिश काय आहे? धिस इज व्हॉट. सिंपल पूर्ण सेंटेन्स काय होईल? धिस इज व्हॉट शी टोल्ड मी यस्टरडे. धिस इज व्हॉट शी टोल्ड मी यस्टरडे. आय होप तुम्हाला हे क्लिअर होत आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा, दॅट्स वेअर. दॅट्स वेअर म्हणजे काय? तिथेच तर, किंवा त्याच जागी, किंवा त्याच ठिकाणी. त्याच ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही याचं मिनिंग घेऊ शकता. हे जागेसाठी किंवा ज्यावेळेस प्लेसेस साठी आपण बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला दॅट्स वेअर घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, तेच तर साठी दॅट्स व्हॉट घेतलं, आणि हेच तर साठी धिस इज व्हॉट घेतलं, आणि तिथेच तर किंवा त्याच जागी तर यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे दॅट्स वेअर. कन्फ्यूज होऊ नका, तिन्हीमध्ये ही डिफरन्स तुम्ही जर चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघितला आणि लक्षात घेतलं तर ह्याचा डिफरन्स तुम्हाला इझिली क्लिअर होईल. आता याचे सेंटेन्स बघा. तिथेच तर मी राहते. सिम्पली मी राहते. आय लिव्ह.
आणि तिथेच तर साठी काय होईल इंग्लिश? दॅट्स वेअर. दॅट्स वेअर आय लिव्ह. दॅट्स वेअर आय लिव्ह. तिथेच तर आपण पहिल्यांदा भेटलो. सिम्पली पहिल्यांदा भेटलो. वी मेट फॉर फर्स्ट टाइम. मेट का घेतलं? कारण भेटलो. पास्ट टेन्स आहे सिंपल. पास्ट टेन्स मध्ये आपण सेकंड फॉर्म घेतो. मीटचं सेकंड फॉर्म आहे मेट, म्हणून काय घेतलं इथं? वी मेट फॉर द फर्स्ट टाइम. आणि तिथेच तर, तिथेच इंग्लिश काय आहे? दॅट्स वेअर. सिंपली सेंटेन्स काय होईल? दॅट्स वेअर वी मेट फॉर द फर्स्ट टाइम. त्याच जागी मी जाते. दॅट्स वेअर आय गो. दॅट्स वेअर आय गो. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता सेम याच्याशीच मिळतं जुळतं आहे. आता आपण काय म्हटलं? तिथेच तर किंवा त्याच जागी किंवा त्याच ठिकाणी किंवा त्या असं आपण बोललो. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की इथेच तर किंवा याच ठिकाणी किंवा याच जागी, सिम्पली दॅट काढायचं आहे आणि दॅटच्या जागी धिस घ्यायचं आहे. दॅट आणि धिसचा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. क्लिअर? मग बनवा सेंटेन्स. इथेच तर मी राहते. सिंपल, मी राहते आय लिव्ह. आणि इथेच तर साठी इंग्लिश काय होईल? दिस इज वेअर. पूर्ण सेंटेन्स, दिस इज वेअर आय लिव्ह. दिस इज वेअर आय लिव्ह. इथेच समस्या सुरू झाली. समस्या सुरू झाली. पास्ट टेन्स, द प्रॉब्लेम स्टार्टेड. द प्रॉब्लेम स्टार्टेड. आणि इथेच दिस इज वेअर. दिस इज वेअर द प्रॉब्लेम स्टार्टेड. क्लिअर? इथेच तर मी काम करते. सिंपल, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता मी पूर्ण सेंटेन्स सांगते आहे. दिस इज वेअर शी वर्क्स. दिस इज वेअर शी वर्क्स. किंवा या ठिकाणी ती काम करते. किंवा इथं असंही असू शकतं की या ऑफिसमध्ये ती काम करते. हीच ती जागा आहे जिथे मी वाढली. हीच ती जागा आहे जिथे मी लहानाची मोठी झाली. कोणतंही सेंटेन्स असेल. सिंपल, दिस इज वेअर आय ग्रीव अप. दिस इज वेअर आय ग्रीव अप. ग्रीव का घेतलं? ग्रोचं सेकंड फॉर्म आहे ग्रीव म्हणून. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे आणि तुम्ही आता अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स बनवून तुम्ही बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.